स्वामी समर्थ। तर आज आपण आलो आहोत बोंडलामध्ये वाईल्डलाईफ सँच्युरी पाहण्यासाठी। तर बोंडला हे फोंड्यामध्ये आहे, जे पणजीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। तर इथं पहिलं मेन गेट लागतं। इथं आपलं मिलिटरी ऑफिस आहे आणि इथं आपल्याला तिकीट्स घ्यायचे आहेत। प्रत्येक मोठ्या माणसाला 100 रुपये आहे आणि लहानांना 50 रुपये। तिकीट्स घेऊन पुढे गेल्यानंतर आपल्याला एक गवी रेडा आणि त्याचं वासरू दिसतं, जे आपल्याला वेलकम करत आहे झूमध्ये। ते इथं सर्व व्यवस्था केलेली आहे पार्किंगची। इथे आपल्याला गाड्या पार्क करून मग पुढे चालत जायचं आहे। तर जागोजागी इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेलेच आहेत की आपल्याला प्राण्यांना काहीही खायला द्यायचं नाही आहे। इथे आपल्याला भरपूर प्रकारचे क्वचित सापडणारे झाडे फुले पाहायला मिळणार आहेत आणि त्यांचं इथे बॉटनिकल नावंही दिलेली आहेत। तर आत शिरताच आपलं स्वागत एक वाघ आणि एक लहानसा धबधबा करत आहे। तर एक दिवस घालवण्यासाठी खरंच खूप सुंदर ठिकाण आहे। पूर्ण फॅमिलीसाठी छान गार्डन्स आहेत, बसण्याची सोय आहे। इथे तुम्ही तुमचे स्नॅक्सही एन्जॉय करू शकता निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस। बटरफ्लाय फुलपाखरूची इथे संपूर्ण लाईफ सायकल देण्यात आलेली आहे। डिटेलमध्ये त्याची माहितीही दिलेली आहे। लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय। तर इथं एका सुकलेल्या झाडाला किती सुंदर प्रकारे सजवण्यात आलंय पाहू शकता। त्याचबरोबर इथे भरपूर सारी फुलांचे प्रकारही आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांची इथं नावं आणि त्याचबरोबर बॉटनिकल नावंही देण्यात आलेली आहेत। इतकी सुंदर हरिण बसली आहे बघा, आणि तेही इतक्या जवळ।
इथे भरपूर सारे गेट आहेत, त्यामुळे आपल्याला कन्फ्यूज होऊन जातं. पण आपल्याला जे मॅपमध्ये सांगितलेलं आहे तसंच ते आणि त्याच ठिकाणी जायचं आहे. इतर सर्व मिलिटरी एरिया आहे. तर इथं भरपूर सारी माकडेही आहेत आणि ही काही माकडे इतक्या जवळ आमची उभी आहेत की ते अजिबात घाबरत नाही आहेत आणि एकदम फ्रेंडली आहेत वाटतं माणसांबरोबर. आणि त्यामुळेच ते इतक्या जवळ अगदी शांतपणे आहेत बसलेली. मस्त त्यांच्या साईडने निघत जायचं, काय करत नाही ते. तर इथं सुंदर अशी गजांत लक्ष्मीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. वळवई गावामधील गजांत लक्ष्मी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि त्याचा व्हिडिओही मी आपल्या चॅनलवर बनवलेला आहे. आणि या बाजूला आहेत दोघेही भाऊ बेताळ आणि वेताळ. तर थोडे विश्रांतीसाठी आता आम्ही इथे बसलेलो आहोत. पाणी प्या भरपूर, चांगले शूज घाला इकडे यायच्या वेळी. आणि आता आपण परत चालायला निघालो आहोत. झू सेक्शन इथून चालू होतं. तर इथं मी फक्त त्याला हाक मारती आहे. तर वेगवेगळे विविध प्रकारचे प्राणी पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत आणि तेही वेगवेगळ्या प्रजातींचे. तर इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला इकडे एक वाईल्ड कॅट म्हणजे जंगली मांजर पाहायला मिळते आणि मी त्याला इतकं हाका मारती आहे पण ते अजिबात बघत नाही आहे, झोपले आराम. पलीकडे काय आहे बघू. तर इकडं एक वर तुम्हाला दिसत असेल काळी वाईल्ड कॅट आहे, तीही झोपली आहे. तसेही मांजरं आळशीच असतात.
तर आता आपण बघणार आहोत वाघोबा. तर वाघोबाला बघायचं खरंच खूप एक्साइटमेंट असते सगळ्यांचीच, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. उन्हाची वेळ आहे त्यामुळे तो त्याच्या घरामध्ये मस्त निवांत बसलेला आहे, अजिबात येत नाही आहे इकडे. त्यामुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. It's very calm. I think it's sleeping. तर इतके प्रकारचे सापांचे प्रजाती आपण इथे पाहिल्या. त्याचबरोबर किंग कोब्रा, अजगर देखील आहे. त्यांची छान इथे नीट काळजी घेतली जाते, टायमावर खाद्य दिलं जातं आणि त्यांचे सेक्शन्स देखील पाहिलं तुम्ही, इतके स्वच्छ आहेत. बोंडला वाईल्ड लाईफ सँच्युरी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.